प्रेक्षक आपल्या दरम्यान जोडले गेले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुभाष जी काप श्री दत्तकृपा क्रिकेट संघ निगडी संघाचे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे, सुभाष काप आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. दत्तकृपा क्रिकेट संघ निगडी या संघाकडून विनंती आहे, सुभाष काप आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. चला दुसऱ्या फेरीकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. ओव्हर नंबर 1 मात्र आता मैदानावरती सुरू होईल. उपांत्य फेरीसाठी ही लढत आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमी मध्ये दाखल होईल. सलामीची आणि आघाडीची जोडी दाबोल 11 दाबोल या संघाकडून आपण पाहता नयन आणि त्यांच्या बरोबरीने साईनाथ ही सलामीची जोड आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीणला आपण पाहताय. ओव्हर नंबर 1 P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. प्रवीण ऑन द बॉलिंग एंड. पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील केली. फाईन लेग झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर फरार. अंपायरचा सिग्नल आलाय. 4 धावांसाठी हा चौकार. दूसरा चौकार. थँक्यू. मागच्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराने रणसंख्येला पुन्हा एकदा आकार प्राप्त झाला. नो बॉलचा सिग्नल आलाय. जेल टिपलाय मात्र नो बॉल आहे. म्हणजे 1+1 अशा 2 धावा येतील. पंचांची अगदी पारखी नजर. फ्रंट फूटचा 9 दिलाय. बॉल डिलिव्हर्ड करत असताना तुमचा जो पाय आहे तो रेषेवरती किंवा रेषेच्या अगोदर असणं गरजेचं आहे. काही क्रिकेटचे महत्वपूर्ण नियम आहेत. राज आता तो सिग्नल ही मैदानावरती पोहोचवतायत. नो बॉल आलाय. याच्यानंतर फ्री हिटचा इशारा येईल. एकंदरीत स्कोर कार्डचा विचार केला तर धावा झाला 13-13. आतापर्यंत या षटकातील चेंडू जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले 4. 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल थोडस स्लो केलं पा. पुढे ठेवलं. क्रिकेटचं जे प्रमुख अस्त्र यॉक तो मात्र बाहेर काढला. इथे 1 धाव आल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट ओव्हर दाबोल 11 दाबोल संघ जाऊन पोहोचला. लॉस ऑफ नन विकेट्स 14 ऑन द स्कोर कार्ड. NG11 केबीसीचे खामगाव विपक्ष राधाकृष्ण क्रिकेट संघ शिवाजीनगर. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. NG11 केबीसीचे खामगाव विपक्ष राधाकृष्ण क्रिकेट संघ शिवाजीनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. पुढचे मॅच आहे
यस, याच्यानंतर निश्चितच सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज श्रेयश. पहिलाच बॉल फुल टॉस. त्याच्यावरती समाचार घेण्याचा प्रयत्न झाला जरूर, मात्र एलिव्हेशन नाहीये. इथे फुल टॉस बॉलवरती नाही समाचार घेता आला आणि पहिला गडी आहे तो पहिला गडी मात्र माघारी परतला. विकेटचं पतन. थँक्यू. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती यश लाखन. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल पहा. पुढे ठेवला, गती कमी केली. इथे संधी आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जरूर, मात्र फलंदाज या पहिल्याच बॉलवरती बाद झाला. रनआउटच्या माध्यमातून गॉन. मी गाडीवर फिरताना कामानी चांगली चांगली चमकते. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रेयसचे खूप चांगले गोलंदाजी. यावेळी यश लाखनच्या अगेन्स्ट बॉलला पाठवून दिलं लांब लांब आणि खूपच लांब. आउट ऑफ द प्लॉट, आउट ऑफ द रेंज हा षटकार. मी गाडीवर फिरताना कामानी
साईनाथने हल्ला चढवायला सुरुवात केली. काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे कारण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि ते मैदानावरती आता सादर खूप चांगल्या रीतीने केलं जाते. सलामीला आलेला आहे साईनाथ आणि मागच्या बॉलवरती यश लाखांच्या अगेन्स्ट हा वय हल्ला. यावेळी बॉलची जी लेंथ आहे ती थोडीशी सुधारली. मागचा बॉल स्लॉटमध्ये होता, यावेळी थोडासा मागे ठेवला आणि त्यातल्या त्यात गतीही कमी केली. आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केला की व्हेरिएशन फार गरजेचं आहे. व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन अ टेनिस क्रिकेट. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला बॅटरला चॅलेंज करणं गरजेचं असतं. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर या बॉलला चॅलेंज केलं. इथे एक सिंगल धाव आली आहे. रणसंख्या या सिंगलच्या मदतीनं 22च्या घरात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा पॅडवरती बॉल राहिला. इथून सिंगल धाव कंप्लीट केली गेली. अंपायरचं सिग्नल पाहता अंपायर आपल्यापर्यंत सिग्नल पोहोचवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 23च्या घरात. शेवटचा बॉल आहे इनिंग क्रमांक 1 मधील 1 टू गो लास्ट बॉल. यश लाखन ऑन द बॉलिंग एंड तर स्ट्राईक एंडला साईनाथ ज्याच्या पाठमधून काही विस्फोटक फटके आपण पाहिलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवेल का? हल्ला तर चढवलाय. उंची या बॉलवरती जास्त आहे. लांबी हा बॉल गाठेल का? तर लांबी ही गाठली गेली. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. यावेळी आलाय एक आणखीन लाजवाब षटकार. चलो वेलकम बॅक सर्वांचं इनिंग क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे.
आपण टार्गेट पाहता येणारे 15 बॉलमध्ये करायचे 30 धावा. यश लाखन स्ट्राईक हेडला पहिलाच बॉल बराचसा बाहेर आहे. लॉंग स्टॉप झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. वाईट प्लस या 4 नशिबाचा चौकार आलाय. धावा येत आहे त्या बॉलवरती 5. पहिलेच चेंडूवरती 5 धावा आल्यात. 30 धावांचं टार्गेट मैदानावरती चेसिंग सुरू आहे. दाबोल इलेव्हन दाबोल विपक्ष कुडगाव या दोन संघामधील मॅच. यावेळी पाप बाहेर ठेवला बॉलला. यश लाखनला ऑन साईडला खेळण्याचा मानस होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. पहिला चेंडू थोडासा खराब झाला होता. मागे बॅकअप नव्हतं. लॉंग स्टॉप झोन मध्ये तिथून 5 धावा आल्या. हा बॉल जर आपण पाहिला तर हा बॉल जो आहे तो इथे निर्धावचा सिग्नल आलाय. तुम्हाला डॉट बॉल काढणं गरजेचं, अर्ली ब्रेक थ्रू मिळवणंही गरजेचं आहे, कारण 30 धावा चेसेबल आहेत, सोपे आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. उंची लांबी दोन्ही गोष्टी प्रॉपर कनेक्टेड इथे आलाय. यश लाखनच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार. धावांचा आकडा जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. 2 चेंडूचा खेळ संपला. धावा झाला 11. या बॉलला बाहेर काढलं. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धावेचा सिग्नल आलाय. धावफलकावरती धावा झाल्यात 12. 2 चेंडूचा खेळ संपलाय. इथे प्रेशर आहे. प्रेशर क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. ज्या ज्यावेळी खेळाडूवरती प्रेशर येतो त्यावेळी खेळाडू थोडासा अडचणीमध्ये जाणवतो. इथे तेच झालंय. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर नयननं हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी कुठेतरी नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र बराचसा बाहेर झाला. आणि एक अवंतरधाव संघाच्या टोटल मध्ये ऍड. आणखी एक बिग ब्लास्ट. यावेळी उंची जास्त आहे आणि लांबी ही या बॉलवरती लाभेल का नाही. ऑट कॅच. लाजवाब रनिंग कॅच पकडलाय. आणि इथे मात्र यश लाखनच्या खेळीचा अंत झालाय. विकेटचं पतन. दुसऱ्या बाजूला ओमकारच्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 3. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 12 धावा दिल्यात. एक गडी या ओव्हर मध्ये बाद केलाय. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. आणखी खूप चांगला फटका. मनगटाचा खूप चांगला वापर. बॉल न केला हवाई सफर. हाही येतोय दणाका षटकार.
10 चेंडू आहेत आणि 10 मध्ये करायचे 10. तर मात्र सेमीसाठी लिटल सनी क्रिकेट संघ कुशेड या संघासमोर दाखल होईल. वजेंद्रला बॉलिंग ट्रॅकला आणलं गेलंय. 10 मध्ये 10चं इक्वेशन, रन बॉल इक्वेशन. क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव या बॉलसाठी जर आपण पाहिलं तर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश ठेवलं गेलंय. सर्कलच्या बाहेर साईनाथला लॉंग ऑफला तैनात केलं गेलंय. सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉईंट आहे, त्याच्या बरोबरीने एक्स्ट्रा पॉईंट. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला तैनात आहे. इथे एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव होईल. 9 मध्ये 9 ही इक्वेशन आहे या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन, प्रत्येक बॉलवरती एका धावेची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये दाबोल 11 दाबोला संघ एक धाव रोखण्यासाठी मैदानावरती काय करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. हे पाहणं फार मनोरंजक करणार आहे, कारण रन बॉल इक्वेशन एक धावेनं धावा चेस होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये ती एक धाव वाचवण्यासाठी काय प्रयत्न होतील. ऑन साईडला खेळायचं होतं, अगदी योग्य बाउन्सरचा वापर केला. पंचांचा सिग्नल पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 यावेळी इंडिकेट केला गेलाय. लेग बायचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड. पुन्हा एकदा 8 मध्ये 8चं इक्वेशन येऊन थांबलं. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला करायचे तब्बल 8 धावा. दाबोल 11 दाबोल की कुडगाव, कोणता संघ मात्र सेमी 1 मध्ये दाखल होईल यासाठी ही लढत मैदानावरती सुरू आहे. इथे हलक्या हाताने शेअर करायचं होतं, बॅकफुटला गेले, केवळ हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा सेम सिग्नल आला. एक अतिरिक्त धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होतीये. धावांचा आकडा पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल 23च्या घरात. येणारे 7 मध्ये आता 7 करायचे. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. तर वजेंद्रला एखादा चेंडू डॉट काढणं गरजेचं आहे. एखादी विकेट मिळवणं इथेही फार गरजेचे आहे या मॅच मध्ये. बिग हिट, मोठा फटका, पायावरती बॉलला दिला आणि त्या बॉलला फिरकावून दिलं. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणि एक बिग ब्लास्ट. जिगरच्या बॅटमधून हा षटकार. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये करायचे एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आहे. त्याच्यामुळे येणारे 6 बॉल मध्ये तर 6 धावा कंपल्सरी करायच्यात बॅटिंग करणाऱ्या खुडगाव संघाला. दाबोल 11 दाबोल थोडंसं अडचणीच्या छायेमध्ये संघ दानवतोय. शेवटचा बॉल इथे वाईटचा सिग्नल आलाय. अंपायर आपल्यापर्यंत येत आहेत. सिग्नल अजूनही आलेला नाहीये. मात्र शेवटच्या मोमेंटला व्हाईट बॉल आणि चौकार अशा दोन एका वेळेला अंपायरच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. सेमीफायनल साठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती आहे. कुडगाव आणि त्यांच्या बरोबरीने लिटल क्रिकेट संघ कुश